सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे शहरातील अण्णाभाऊ साठे नगर, फाशी पूल, चितोड रोड परिसरातील नागरिकांनी त्यांच्या भागातील रेशन दुकान क्रमांक 41 आणि 79 दुसऱ्या ठिकाणी हलवू नये अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे। माजी नगरसेविका यमुनाबाई जाधव यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात जाऊन हे निवेदन दिले। नागरिकांनी सांगितले की या रेशन दुकानांमुळे परिसरातील रहिवाशांना जवळच धान्य उपलब्ध होते आणि दुकानदाराविषयी त्यांची कोणतीही तक्रार नाही। नागरिकांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार जर हे दुकान दुसरीकडे हलवले तर विशेषतः पावसाळ्यात धान्य घेण्यासाठी लांब जावे लागेल। यामुळे वृद्ध नागरिक आणि महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल। काही दिवसांपासून परिसरातील रेशन दुकानावर पुढील महिन्यापासून दुसऱ्या ठिकाणाहून धान्य घ्यावे लागेल असे सांगत असल्याने नागरिक चिंतेत आहे। या पार्श्वभूमीवर तहसीलदारांनी योग्य निर्णय घेऊन रेशन दुकान सध्याच्याच ठिकाणी सुरू ठेवावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। निवेदन देताना परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। मी ज्योती संजय गायकवाड, राहणार अण्णाभाऊ साठे नगर, फाशी पूल, चितोड रोड, धुळे। आमचं रेशन दुकान 41 नंबर। आम्हाला माहित पडलं की आमचं रेशन दुसऱ्याकडे जाणार आहे म्हणून, पण आम्हाला दुसऱ्याकडे नाही द्यायचंय। आम्हाला पिंटू ब्राह्मणकर आहे ना, त्याच्याकडेच रेशन राहू द्यायचंय असं। तर मग आम्ही त्या मागणीचं निवेदन आहे मामलेदार कचेरीत आलेलं आहे, तहसीलदार कार्यालयात। तर आम्हाला तेच पाहिजे, तिथंच आम्हाला रेशन भेटलं पाहिजे, कारण आम्हाला महिन्यान वेळेच्या वेळी आम्हाला रेशन देत। जागर जनस्थान करिता रूपक विरारी, धुळे। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।